महिला उमेदवार या 36 आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील आपल्या नगरसेवक किंवा उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर जाऊन अर्ज भरला. मी पण कुलाब्याचं प्रतिनिधित्व करतो. माझ्या नगरसेवकांबरोबर किंवा उमेदवारांबरोबर जाऊन फॉर्म भरणं, अर्ज देणं हे स्वाभाविक होतं. अपेक्षित असतं प्रत्येक उमेदवाराला की आपला आमदार आपल्यासोबत यावा आणि त्याप्रमाणे मी तिकडे गेलेलो. नंबर 2, आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की एका उमेदवाराबरोबर 2 प्रतिनिधी जाऊ शकतात. त्यामुळे नियमात राहूनच आम्ही तिकडे गेलो. नंबर 3, तिकडे गेल्यानंतर आरोनच्या ऑफिसमधनं बाहेर येताना काही माजी विधान परिषद सदस्य व त्यांच्याबरोबर आली टोळी यांनी मला घेराव घालणं, धक्काबुक्की करणं, आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा गैरउपयोग करून, दुरुपयोग करून तिकडे कमोशन क्रिएट करणं हे कुठचा योग्य प्रकार आहे? आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जर का कोण आपल्याला दिलेल्या सुरक्षेचा दुरुपयोग करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन समज देऊन त्या संदर्भात कारवाई करायला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नंबर 3, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की पोलिंग स्टेशनवरती जर मी जाणं अनुचित होतं तर ते हरिभाऊ राठोड तिकडे काय करायला, पूजा करायला गेलेले का? आणि आम्ही जे कार्य करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेत राहूनच कार्य करतो. आम्हाला या संविधानाबद्दल अत्यंत मान सन्मान आहे आणि म्हणूनच या संविधानाबद्दल दिलेल्या तरतुदींचा भंग कुठेही होईल असं कार्य आमच्याकडनं कधीच होणार नाही. मात्र ह्याच संदर्भातला तुमचा आणि त्यांचा एक वादाचा व्हिडिओही व्हायरल आहे, हरिभाऊ राठोड आणि तुम्ही. हां, मग त्याच्यात बघा ना, विधानसभा अध्यक्षांना कोणी घेराव टाकलेला, कोण त्यांच्याबरोबर आर्ग्यू करत होतं, हुज्जत घालत होतं, कोण तिकडे आम्ही इकडनं आरूला बाहेर पडायला देणार नाही, तुम्हाला हलायला देणार नाही, हे सगळं कोण बोलत होतं हे जरा व्हिडिओमध्ये बघा. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका उमेदवार निवडून आले त्या ठिकाणचे निवडणूक आयोगाने सविस्तर अहवाल मागवले आहेत जिल्हाधिकाऱ्याकडून. निवडणूक आयोग त्यांचं काम करेल. सोलापुरात राजकीय वादातून 2 गटात राडा झाला. भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप होतोय. नाही, मला या संदर्भातली संपूर्ण माहिती नाही आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेबद्दल या राज्यात कुठच्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होत नाही. नवाब मलिकांसोबत जे आहे ते नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत कोणतीही युतीची तोडजोड करणार नाही आता अमित साटम म्हणाले. नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारा.